भारतीय घटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज, स्त्री शिक्षणाचे प्रथम पाया घालणारे महात्मा ज्योतिबा फुले, माता सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक शाहू महाराज यांस क्रांतिकारी अभिवादन करतो। आजच्या या 50व्या वाढदिवसानिमित्त आपण सारेजण उपस्थित, त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमास मुंबईहून आलेले आमचे बीएसटीचे सगळे सहकारी, मित्रमंडळी, अधिकारी, त्याचबरोबर विचार मंचकावर बसलेले सर्वच माझे सहकारी, माझे नेते, मार्गदर्शक, त्याचबरोबर तालुक्यातून आलेले सर्वच पदाधिकारी, या सगळ्यांचंच मनपूर्वक आभार मानतो। हा कार्यक्रम जो आहे, हा कार्यक्रम सगळ्यांनीच विचार केला होता की खूप मोठ्या तादादमध्ये हा कार्यक्रमांना आपण करूया। ऍक्च्युअली पहिला टाइम फेटा बांधल्यामुळे मला बाहेरचं काही समजत नाही। हवा सगळी मंडळी म्हणायला लागली की अण्णा आपण थोडा मोठ्या, जसं आपण राजकीय स्टेज बांधतो सगळं काही त्या पद्धतीचं करूया। तर मी सगळ्यांना सांगितलं की तुम्हाला जो आनंद वाटतो त्याच्यापेक्षा मला आनंद वाटतो, परंतु हा वाढदिवस जो आहे, हा वाढदिवस आपल्याला आपल्या ज्या लोकांनी सहकार्य केले, ज्या लोकांनी, मग राजकारण असो, सामाजिक असो, शैक्षणिक असो, सांस्कृतिक असो, या आर्थिक कारणात असो, या ठराविक लोकांना घेऊन आपण जर केला तर मला वाटतं त्या लोकांना थोडीशी अभिमान वाटेल, आनंद वाटेल की अण्णा जाधवांनी आम्हाला आठवण केली 50व्या वर्षामध्ये, आणि त्या 50व्या वर्षामध्ये आम्हाला अण्णा जाधवांनी सांगून दिलं की आपण केलेल्या योगदान, सहकार्य, मदत याचं मोठा वृक्ष बनते आणि ते कुठेतरी उभं राहण्याची ताकद साध्य करण्याचा प्रयत्न करते। तुम्ही दिलेलं सहकार्य, तुम्ही केलेली मदत, या सगळ्या क्षेत्रातून उभं केलेली ताकद आज काहीतरी वेगळं करण्याच्या भूमिकेमध्ये आहे। ही ह्या मंडळींना जेव्हा कळेल, लोकांना असं वाटेल कदाचित की अण्णा जाधवनी असं का, परंतु मला शाहीची चांगलं माहिती आहे की जर लांब उडी मारायची असेल तर आपल्याला एक पाऊल मागे यावं लागतं, आणि तोच प्रकार माझ्या ह्या वाढदिवसानिमित्त मला करावा लागतो असं मला आजच्या दिवशी सांगावं लागेल। माणसं उभी करण्यात माझा कोण हात पकडू शकत नाही, शाहीजीला चांगलं माहिती आहे। लोक उभी करणं, लोकांमध्ये काय सांगायचं आहे, कोणत्या गोष्टीने उभं करायचं आहे, हे सातत्याने माझ्या जीवनातल्या सहकाऱ्यांना माहिती आहे। माझ्या इथं आज विचार मंचकार सुनील दादा आहेत, दिलीपराव आहेत। चळवळीत जर का मी ज्यावेळी एकाकी पडलो होतो, त्या चळवळीला पाठ देणारा कणा म्हणजे आमचा दिलीपराव जाधव, जे सूत्रसंचालन करत होते। खूप एज्युकेशन आहे, खूप शिकलेली व्यक्ती आहे, परंतु चळवळीशी नाळ असल्यामुळं ज्यावेळी ती वेळ आली माझ्यावरती एकाकीपणे, त्यावेळी मला सांगितलं की अण्णा तू घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी उभा आहे। असं असंख्य क्षेत्रात मला लोकांनी सहकार्य केलं, मदत केली, आणि आज तुमच्या समोर तुमच्या परिवारातला अण्णा जाधव म्हणून मी आज तुमच्या पुढे उभा आहे। कोणत्याही राजकारणासाठी तुम्हाला बोलवलं नाही, कोणत्याही राजकारण गेम नाही, किंवा कोणत्याही पद्धतीचं भविष्याचा फ्युचर तुमच्या समोर मांडणार नाहीये, परंतु वाढदिवस करताना मी माझ्या आयुष्याची 50 वर्ष ही समाजसेवेसाठी उभी केली, आणि या 50 वर्षानंतर
अजून आम्हाला काय करायचंय, कारण जगत सगळीच लोक जगतात, परंतु जगताना कोणत्या भावनेने कोणत्या अपेक्षेने जगलं पाहिजे ही जर तुम्ही आपल्या मनामध्ये जर खुणगाट मांडली, मला वाटतं माझ्या अगोदरच्या मार्गदर्शकांनी जे जे सांगितले ते तुमच्या लक्षात येईल. गरज नसते 100 लोक, 500 लोक, 1000 लोक, 2000 लोक, 5000, लाख, करोड लोकांची गरज नसते. गरज असते त्या लोकांची ज्यांना गरज आहे, ज्यांना आवश्यकता आहे, बदलाव करण्याची मनगटात ताकद ठेवतात. आम्हाला इथून गेल्यानंतर काय करायचं आहे, काय करण्यासाठी आम्ही एका ठिकाणी आलो पाहिजे, हा जरी मेसेज जरी पास झाला तरी मला वाटतं मला विधानसभेला 5500 मतं पडली दादा. त्या 5500 लोकांनी जर मनात आणले तर अख्ख्या मतदारसंघामध्ये आग लावून तुमच्या विश्वासातला, तुमच्या असणाऱ्या सुखादुःखाचा माणूस तुम्ही उभे करू शकता. ही भावना जरी जागृत झाली माझ्या वाढदिवसानिमित्त, कारण मी आता 50व्या वर्षात गेलो, वाटत तर नसेल मी 50 वर्ष आहे दादा, वाटतो का? त्याचं कारण असं आहे की तुमचा आशीर्वाद, तुमच्यासाठी काहीतरी करायचं आहे, जी मनामध्ये खुणगाट आहे. मी कोकणातून पहिलं, मी प्रत्येक वेळा सांगतो की कोकणातून फाटलेल्या पॅन्ट घालून मी दुसऱ्याची रोजंदारी करून मी तिकीट काढून मुंबईला प्रयाण केलं होतं. पण जाताना ते एसटीच्या हातकंब्याला मी माझ्या आजोळी शिकायला होतो, त्या हातकंब्यात तिथे एक दगड घेतला आणि त्या दगडावर 2 दगड उभे केले. म्हटलं जर का मी यशस्वी झालो तर पुन्हा या कोकणामध्ये असा येईल, असा वादळ येईल, अशी हवा येईल की सगळेजण म्हणतील त्या टायमाचा अण्णा जाधव आणि आत्ताचा परिवर्तनवादी अण्णा जाधव तो शिवराय फुले शाहू आंबेडकर विचारांना घेऊन आला आणि तो फुसफुसाट नाव नोंदवून गेला. जगात तर सगळ्यांना आहे, मराठा तर सगळ्यांनाच आहे. ह्या भावनेने जेव्हा एसटी पकडली, खूप हालाकीचे दिवस होते आमचे. माझे वडील मुंबई पोर्टरसला होते, परंतु पूर्वजात असलेल्या सगळ्या संस्कृतीला, त्या सगळ्यांना सामावून घेताना परिस्थिती नाजूक असली तरी पण पुढे जाण्याची ताकद आम्ही आमच्यात तयार केली. बघता बघता आम्ही विकासचा अण्णा झालो आणि अण्णा झाल्यानंतर मला वेळ भेटली की माझ्या भूमीमध्ये, माझ्या मतदारसंघामध्ये, माझ्या जिल्ह्यामध्ये, माझ्या तालुक्यामध्ये मला काम करण्याची आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी संधी दिली. विधानसभा लढल्यानंतर 2 जिल्हे झाले. 2 जिल्ह्याचा पहिला जिल्हा अध्यक्ष मी झालो. वंचितचा पहिला उमेदवार विधानसभेचा मी झालो. यापूर्वीही मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची पाठ सोडली नाही, त्याच्या पुढेही सोडणार नाही. परंतु राजकीय गणित मांडत असताना, जीवनाची गणित उभं करत असताना या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून उभं राहावं लागतं, विचार करावे लागतात. यापूर्वी तर मला कोण ओळखत पण नव्हतं, तरी लोकांनी विश्वासाने 5500 मतं दिली. आम्हाला बदलाव करायचा, आम्हाला नुसता टाळ्या ठोकताच्या, आम्हाला नुसतं एका ठिकाणी येऊन घोषणा द्यायच्या नाही आहेत, तर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला मेसेज पास करायचा आहे की आमच्या घरावरती लिहायचं आहे की आम्ही सत्ताधारी बनणार आहोत. कशासाठी सत्ताधारी बनणार आहोत, कोणत्या मार्ग इथं आमचे मोकळे आहेत. आमच्या स्त्री शिक्षणाचा प्रश्न कोलमडून पडला, आमच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न कोलमडून पडलाय, आमच्या आया बहिणींचा प्रश्न, इथे चांगलं शिक्षण दर्जेदार नाही, तिथे असणाऱ्या हाताला काम नाही. हा सगळा विचार आम्ही कधी करू शकलो का, करणार आहोत का? आणि जर हा विचार आम्ही करू शकलो नाही, करत नसलो, तर मग आम्ही मानव म्हणून जगण्याचा जो अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय, मतदान करण्याचा अधिकार दिला, तो आम्ही करतो का, हा मोठा प्रश्न आहे. तुम्ही म्हणाल वाढदिवसाला पण अण्णा जाधवनी ध्यास घेतलाय राजकारणाचा, बिलकुल नाही. आमदार कोणी असो, परंतु लोकप्रिय असला पाहिजे. आमच्या इथल्या असणाऱ्या मतदारसंघाचा बाप, आई, बहीण, भाऊ या नात्याने जोडलेला असला पाहिजे, तरच आम्ही विकास करू शकतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. इथले आलेल्या लोकांनी जर विचार केला की अण्णा जाधवांच्या वाढदिवसाला आम्ही आमचं असणारं जर का विचार व्यवस्थित मांडले आणि घरी जाऊन जर आजूबाजूच्या लोकांना सावध केलं,
तर मला वाटतं येणारा दिवस तुमच्यासाठी सुवर्ण असेल. अण्णा जाधव एक व्यक्ती आहे, परंतु माझ्या जागी कोणी जरी असेल तर तो तशा वृत्तीचा असेल तर आम्हाला त्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. आपण वेळात वेळ काढून आलात. म्हणजे आजच्या माझ्या वाढदिवसापूर्वी मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना भेटलो. म्हणजे आज वाढदिवस, काल 3:30-4ला मला वाटतं माझ्या पूर्ण जिल्ह्याची लिस्ट आदरणीय बाळासाहेबांनी मान्य करून रेखाताई ठाकूरांनी ती प्रसिद्धी केली. म्हणजे मी एखादी मनात जर ठरवतो ते म्हणजे ठरवतोच, आणि ते पूर्ण तिकडे जाण्यापर्यंत मी कधीच गप्प नसतो. लोकांना वाटतं की मी गप्प असतो, परंतु मी गप्प नसतो. मी खूप काही गोष्टी आयुष्यामध्ये भोगल्या आहेत, सहन केल्या आहेत, परंतु ते वेळेला आणि त्या टायमाला फार मोठं महत्व देणारा एक सर्वसामान्य मी कार्यकर्ता आहे. मी कोणता लीडर नाही, मी कोणता माझ्या पाठीमागं कोणतं मोठं बॅकग्राऊंड नाही, किंवा मी कोण एखादी मोठ्या घराण्यातला आहे असंही नाही, परंतु आव मात्र आणणार मी माझ्या मोठ्या घराण्यातला. मी मोठा आहे याचा आव आणणार. मी माझ्या समाजातला प्रतिनिधित्व करणारा आव आणणार, कारण माझ्या पाठीमागे शिवराय फुले शाहू आंबेडकर विचारांची ताकद आहे बंधू. आणि म्हणून मी सांगेन की आमच्या तालुक्यांच्या पदाधिकाऱ्यांना मला वाटतं मी सांगितलं होतं की तुम्हाला तालुका प्रमुख भेटणार, तुम्ही काम चालू करा. ते एकामेकाशी चर्चा करायची. अण्णा जाधव सांगतात तालुक्याला करा, बाकी काय कसं काय काय. काल लिस्ट पाठवल्यामुळे त्यांना समजलं आहे अण्णा जाधवने आम्हाला शब्द पाळला. मोहिते दादा, मी तुम्हाला शब्द दिला होता की जी गुहागरची कमिटी मी जाहीर केली तीच फायनल होणार. आदरणीय बाळासाहेबांनी काल ती फायनल करून ती गुहागरला सुपूर्द केली, चिपळूणला सुपूर्द केली, खेडला दापोली. फक्त मंडणगड मी करू शकलो नाहीये, पोचू शकलो नाही म्हणून पेंडिंग ठेवलेली आहे. अनेक आयुष्यामध्ये वेगवेगळे मी निर्णय घेतले, अनेक आयुष्यामध्ये चढ उतार पाहिले, वेगवेगळ्या पद्धतीचे निर्णय घेतले. कारण निर्णय घेणारा आणि धोरणात्मक काम करणारा कार्यकर्ता म्हणजे अण्णा जाधव, लक्षात ठेवा. मी कधी कोणाचा विचार तमाक बाळगत नाही. कोणत्याही गोष्टीची करायचं तर धोरणात्मक असलं पाहिजे, करायचं तिथे विश्वासाने करायचं, आणि समोरच्याला दगा द्यायचा नाही, समोरच्याचा अविश्वास निर्माण करायचा नाही, समोरच्याचं जे काय असेल ते स्पष्ट असंख्य. मी जर आज मला म्हटलं असतं तर शाहीजींना माहिती आहे, रावणन दादांना माहिती आहे की कशा पद्धतीचं वातावरण तयार करू शकतो, परंतु मला ती लोक नको, फक्त जाणार. मला ती लोक ज्यांच्या डोक्यात त्या मेंदूचा वापर ते वेळेवर करतात आणि वेळेवर मेंदूचा वापर करून आम्हाला काय करायला पाहिजे हा निश्चय करणाऱ्या लोकांमध्ये मला वाढदिवस बनवायचा आहे. खऱ्या अर्थाने मी तर सांगितलं अपंग, अंध अशा लोकांमध्ये जाण्याची गरज आहे, परंतु त्याच्यापेक्षा आमच्या गावाची बिकट परिस्थिती आहे असं मला जाणवलं. छाती ठोकणारे प्रतिनिधी सांगतात आम्हीच, आमच्यातला बदल कुठे जाणार आहे. आम्ही जलमलोय बदलाव करण्यासाठी, आणि तो बदलाव केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. हे मी आजच्या दिनी वाढदिवसानिमित्त सांगतो. आपले पुन्हा सगळ्यांचे आभार मानतो. काही लोक येतील, काही लोक लेट येत आहेत, त्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानत, ज्या लोकांनी ज्या मंडळींनी माझ्या पाठीमागे इथपर्यंत 50 वर्षेपर्यंत सहकार्य केलं, माझे नातेवाईक असतील, माझे मावशी असतील, माझे काका असतील, माझे आई असेल, अन्य पद्धतीच्या नात्या गोत्यापेक्षाही माझे पवन गायकवाड सारखा माणूस माझा मित्र आहे, वयाने मोठा आहे, परंतु रात्री अपरात्री जरी सांगितलं की पवन आपल्याला असं करायचं आहे तर पवन रात्री अपरात्री, असे असंख्य माझे मित्र आहेत. त्या मित्रांनी मला जिवंत ठेवले. त्या मित्रांमुळे मी आज ह्या सगळ्या गोष्टी नातेगोत्यांमध्ये तुमच्यासारखी जोडलेली मंडळी या साऱ्याने मला, शशी पवार सारखा माणूस आहे, कुणाल कदम सारखा माझा मित्र आहे, गफार सारखे मुस्लिम समाजाचे माझे मित्र आहेत, असंख्य माझे मोहिते आहेत, भैरवकर आहेत, सगळेच आमचे खेडचे, आमचे आता नवीन गिरीश गंभीरे जे आहेत, सोनवणे सर, असंख्य माझे मित्रमंडळी आहेत. या मित्रमंडळींना साष्टांग नमस्कार करून मी आपली रजा घेईन आणि सगळ्यांना आवर्जून सांगेन की इथल्या
माझी मित्रमंडळी पडी पाहुणी माझ्या पाठीमागं सगळ्यांनी 50व्या वर्षामध्ये वस्तू देण्याचं ठरवलं। त्यामध्ये आमचे सगळे तालुका प्रमुख, त्यामध्ये आमचे सगळे तालुक्याचे पदाधिकारी, त्यामध्ये आमच्या सगळ्या जिल्ह्याची लोक, त्यामध्ये आमचे पडी पाहुणी नातेगोती या सगळ्यांनी विचार करून ते करायला नाही पाहिजे होतं। आज ही वस्तू मला आवश्यक नव्हती, परंतु या सगळ्या मंडळींनी 50व्या वाढदिवसानिमित्त मला वाटतं काहीतरी बुलेट देण्याचं ठरवलंय। मला वाटतं ते मला देण्यापेक्षा जर का आपण सगळ्यांनी एका ठिकाणी येऊन जर विचार केला असता, जर मला जर विश्वास घेतला असता, मी बोललो असतो की ते मुळीच देऊ नका, तेच पैसे जमा करून आपण एखादी सभागृह किंवा एखादी अजून काहीतरी वेगळं उभं करू शकलो असतो। परंतु ठीक आहे, तुमची एक मनापासून तुम्ही गरिबीतून मला पाहिलेला अण्णा जाधव असेल आणि म्हणून कदाचित ही तुमची इच्छा आता पूर्ण तिकडे जात असेल, त्याबद्दल मी त्याचाही आदर करतो। आणि मला वाटतं लवकरात लवकर केक कापून पुढील गोष्टी आपण जेवण आहे, बाकीच्या सगळ्या चर्चा गोष्टी आहेत त्या चालू ठेवू। इथेच मी थांबतो, आपली रजा घेतो। काय बोललो असेल तर क्षमा मागतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका।